देशभरात काँग्रेस आता ईडीच्या विरोधात आक्रमक झाली। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसनं ईडीच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे। सलग दुसऱ्या दिवशी देखील देशभरात काँग्रेसचं आंदोलन होतंय। जम्मू काश्मीरमध्ये मोर्चातील नेत्यांना काल पोलिसांनी अटक केलेली आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर काँग्रेसनं देशभरात ईडीच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे। दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरण काय आहे आपण पाहूयात। पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेलं नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र 2008 मध्ये बंद पडलं। नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालकीकडे असोसिएट जनरल लिमिटेडकडे होती। 2008 पर्यंत एजेएलवर 90 कोटी रुपयांचं कर्ज होतं। प्रकाशन थांबवल्यानंतर काँग्रेसनं 2002 ते 2011च्या दरम्यान एजेएलला 90 कोटींचं कर्ज दिलं। 2010 मध्ये यंग इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यात आली। यंग इंडिया कंपनीमध्ये सोनिया गांधी राहुल गांधींचा सर्वाधिक 76% वाटा होता। उर्वरित 24% हिस्सा मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, दुबे, सॅम पित्रोदा यांच्याकडे होता। एजेएल काँग्रेसचं कर्ज फेडण्यात अपयशी ठरलं। यंग इंडियाने एजेएलला 50 लाखांना विकत घेतलं। 2000 कोटींच्या हेराल्ड हाऊस इमारतीवर कब्जा करण्यासाठी घोटाळा झाला असं सुब्रमण्यम स्वामींनी म्हटलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।